चलो आता आमची जंगल सफारी सुरू झालेली आहे. गो ह्या कसला झाड आहे? या नाही गो होतं हाय, चारा बोरा पण मिळतात ना. या कसला आहे उर्वी? तेव्हा किती पुढे गेले. गो काय करंदा मिळाली काय? खाता वाय तिथं मिळाली? अगदी छोटी आहेत. तर याच्यामध्ये पण छोटी करवंद असतात, मोठी अशी टपोरी पण करवंद असतात. तर ही काही छोटीच आहेत आणि नॅचरली पिकलेली आहेत, पण मी खाते. गोड आहेत, म्हणजे जातच अशी असावी छोट्या करवंदांची ही झुडपं. मस्त. इकडे सूर्य दिसतोय, पाहू शकता. आणि इकडे चंद्र आहे, दिसला सूर्य आणि चंद्र. काय झालं? दमले? चल 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 चल. नाटक करू नको, चल. किती पुढे जाऊ दे ना, चल चल चल. हा बाबा भीती वाटते, नको. अरे जाऊ. थांब 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 थांब. काय म्हणते? हाताने खणून हे केलंय त्याला, काय बोरवेलला मारलंय खड्डे बिड्डे, नाही हाताने खणलंय एवढं सर्व. बापरे. तू ये मग, ये. क्रोकोडाईल आहे का तिथे? क्रोकोडाईल नाही, छिपकली वाटतं, एकदम मोठी आहे. होल मध्ये गेली. ती चिपकली नाही, ती मोठी आहे ना, घोरपड. एवढं होतं कुठे त्या होल मध्ये घुसलं. ती घोरपड मग ती. एक तो मोठा होल दिसतो जरासा, दिसती एकदम. ती चिपकली नाही, ती घोरपड मोठी. चला अजून ते काहीच आहे, जायचं खाली नको बाबा, बस झालं. पानांपर्यंत जाऊया. चलो आता आमची जंगल सफारी सुरू झालेली आहे. जंगलात कशी तिथे रोड आहे, तर तिथपर्यंत गाडी आली. पुढे आम्ही आतमध्ये जाणार, कारण आतमध्ये गाडी थोड्या अंतरावर तुम्ही पाहू शकता ती गेली आहे. पुढे जाऊ शकत नाही कारण कातळ आहे. उर्वी म्हणजे इथे थोडासा आहे कच्चा रस्ता. चालवायला लागला ना. गो ह्या कसला झाड आहे? या नाही गो होतं हाय, चारा बोरा पण मिळतात ना. या कसला आहे? फ्रेंड्स तुम्ही मला सांगा, हे कुठलं झुडूप आहे, झाड आहे? याला पण काटे आहेत काय? हो हो, थोडेफार काटे आहेत ना. हे काय काटे आहेत? हे काय? तिचा प्रश्न बघा, हे दगडे असे काय आहेत? याला म्हणतात कातळ. हे कातळ असतं. कातळ म्हणजे इकडे दगड असतो आणि या दगडामध्ये आता झाडं पण लावायची झाली ना, तर ते कातळ फोडून झाडं लावतात, त्याच्यात कलम वगैरे. आणि जेव्हा आपण झाडं नाही लावत ना, तर ही अशी जंगलातील झाडं उगवतात. म्हणजे करवंदाचं झुडूप, किंवा आता आपल्या इथे गावखडीत तोरणं होतात काटेरी. आणि जी झुडपं असतात ना, झुडपं काय असतं? झुडपं म्हणजे काटेरी असतात, ती त्याला करवंद येतात, किंवा ती चारा बोराची झाडं असतात. चारा बोरा काय? चारा बोरा म्हणजे चारोळी. चारोळी ऐकलं ना. चारोळी म्हणजे आपण करंजी बनवतो ना, तर करंजी किंवा लाडू त्यामध्ये आपण ते टाकतो ना, सुखा मेवा, त्याच्यामधला एक प्रकार असतो चारोळी. आता हे बघ, इथे सर्व जुन्या काळी आहे ना, असं कंपाऊंड कशाचं करायचंय, तर निवडुंगाच्या झाडांचं. कॅक्टस. कॅक्टस. हे बघ, कॅक्टसला हा. निवडुंग बोलतात निवडुंग मराठीत. हां, म्हणजे याचे वेगवेगळे प्रकार असतात. हे निवडुंग हे औषधी पण आहे. हे भाजून असं त्याचा रस वगैरे पण काढतात, काहीतरी सर्दी वगैरे असते ना झाली आपल्याला, तर जुन्या काळी
तर याचाच उपयोग करायचा. तेव्हा कसे डॉक्टर्स नव्हते. जुन्या काळी झाडांचा पाला वगैरे किंवा ही अशी निवडुंग याचा उपयोग केला जाईल. फडका इथे बघ आता हे पूर्ण कंपाऊंड जे आहे ते पूर्ण निवडुंगाचंच आहे. फडका तिथे बांधून ठेवून दिले. ते लोक गेले पुढे. इकडे काही लोकेशन नाही येणार कुठे गेले ते. चला पुढे. हे गवत आहे ना, गवत हे ते असं ना उंच उंच असतं पावसाळ्यामध्ये. आता ते सुकलंय. तेव्हा किती पुढे गेले. हो चला. या माणसाने चालून तयार झालेल्या या वाटा. मला वाटतं की मी इथं आली आज. हो करवंद आहे. हे करवंद नाहीये पण हे वेगळ्या टाईपचं आहे. हा पण कुठला तरी रानमेवा आहे. पिकलेले म्हणजे हे काळे. हा त्याची पानं पण फेक वाटतायत. ते एक प्लांट आहे ना तसं रानमेवा आहे. फ्रेंड्स तुम्ही मला सांगा तुम्हाला ओळखीची असेल की हे कुठली फळ आहेत. त्या दिवशी वेगळी होती हो. आणि ही वेगळी आहेत. गो काय करंदा मिळाली काय? खाता वाय ती थय मिळाली. इथे पण कोणती तरी एक काय आहे माहित नाही आपल्याला. हे दिसतंय करवंदाची झाड आहे पण. नाही. हो य हे करवंद आहेत छोटी छोटी. अरे हो करवंदच आहे. आताशी येत आहेत. आम्ही गावकडे तशी टप्पोरी मस्त गोळा केलेली बघ. छोटी छोटी उशीर का आली. हा मला वाटतं काजू आंबा यांच्या जशा वेगवेगळ्या जाती असतात ना तशा करवंदाच्या पण असाव्यात. आता ही करवंद पाहू शकता अगदी छोटी आहेत. तर याच्यामध्ये पण छोटी करवंद असतात. मोठी अशी टपोरी पण करवंद असतात. तर ही काही छोटीच आहेत आणि नॅचरली पिकलेली आहेत. पण मी खाते गोड आहेत. म्हणजे ह्यांची जातच अशी असावी छोट्या करवंदांची ही झुडपं मस्त. इकडे सूर्य दिसतोय पाहू शकता आणि इकडे चंद्र आहे. दिसला सूर्य आणि चंद्र. इथे करवंद आहे ती पण बऱ्यापैकी आहेत. टप्पोरी म्हणता येणार नाहीत पण मीडियम साईजची आहेत. घाण लागलेलं. हा उर्वी काढ. अलगद काटे असतात त्याला. हे काढ. ठीक लागलं. हा सावकाश खायचा खायचो. कारण या करवंदाच्या झुडपाला भयंकर काठे असतात. तर काढताना सावकाश. फिंगर्स झाले रेड. टिटवी ओरडायला लागली. हो एवढी तू गोळा केलीस. वाव मस्त रे छान. एक खायला दे ना. सगळे नको. सगळे नको सांगतो तो. चला मला माहिती आहे तो. हे थोडं बऱ्यापैकी मोठं आहे करवंद. टपोरी नाही बोलते ना तरी ना. ह्याच्यापेक्षा पण खूप मोठी असतात म्हणून गोड आहेत. पण काय होतं माहितीये खाता खाता ओठाना चीक पण लागतं. तेच माझे ओठ चिपकले. दगडी लावले आहेत मामाने रस्ता ओळखता यावा ना म्हणून अशा दगडी लावून ठेवले आहेत मामा आजोबा रोडवर. माझ्या मामाने. हे काय हे काय
मग असं असेल तर मी आरामात जाईन, मी ते चुकणार नाही. हो. चला. चल 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 अजून नाही. उर्वी, चल दमू नको, चल. हे जंगल आहे, जंगल आहे. ए चल चल. हा जंगलात पण रस्ता तयार केलाय. तुम्ही पाहू शकता की इथे झाडं नाही आहेत, झुडपं नाही आहेत, ती काढली आहे. आणि हा जंगलात सुद्धा आपापल्या जमिनीत जाण्यासाठी माणसाने असा रस्ता केलेला आहे. फक्त इथून गाडी नाही जाऊ शकणार, कारण कसा उंच सकल रस्ता आहे, असा खडबडीत दगडांचा. चल. काय झालं? दमले? चल 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 चल. नाटक करू नको, चल. किती पुढे जाऊ दे ना, चल चल चल. हा पाऊस पडला होता ना आता मध्येच 9-10 मेला, तर त्यामुळे त्यामध्ये हे पाणी साचलंय. आणि ती शेवाळी आहे, शेवाळी. चलो डेस्टिनेशन आलं. तर ही आता मामाची बाग आलेली आहे. आणि घरातून जर चालत आलो आपण ना तर 1 तास लागतो. आणि मामा तेवढं नेहमी 1 तास चालत येतो ना ग. मामा काय कारने पण येत नाही आणि बाईकने पण येत नाही. हां, मामाला सवय झाली आहे. इथे आपण आलेलो, तर मध्येच मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता कसं थोडंसं इम्प्रूव्हमेंट झालेली आहे बागेची. म्हणजे विहीर वगैरे पण झाली इथे, पाण्याची टाकी वगैरे दिसते. इथे नव्हतं पूर्वी, आता 4 वर्षापूर्वी नव्हतं. ही झाडं टाकी घेतली म्हणजे पाणी कुठून आणले हे? अच्छा, विहिरीचंच पाणी. हा, आता मामाने विहीर बांधलेली आहे सड्यावर. पूर्वी विहीर नव्हती. हा, निहार बाबू आणि हर्षदा आधीच आली होती. हा, बाईक आणि स्कूटी येते इकडे. बाईक नाही. आता बोंड हा ना. काजू जमा करायचे आहेत. भरपूर जमलंय. इथे चालवा. गो, पाणी संपला. आता काय करूचा? पी आली तेवढा संपला. पी तेवढा आहे तेवढा. दे मला पण थोडं. वाह, काय हवा सुटली आहे मस्त. चल पुढे. हवा सुटली आहे. ही बघ, पानं हालायला लागली. गो, ही बघ काजूची बी पडली आहे गो. होय गो, उचलायची आधी विहीर बघून येऊया, मग उचलूया काजू. काजूची पूर्ण चिरेबंदी कंपाऊंड केलंय. फक्त आंबा पण आहे. फक्त काय प्रॉब्लेम होता, इथे पाणी आहे ना, आणायला लागायचं. असं इथे कसं ट्रक वगैरे येतात, खडबडीत आहे ना रस्ता, टेम्पो. तर मामाने इकडे विहीर बांधली आहे. तर आता आपल्याला विहीर बघायची आहे. चला बाबू, स्कूटीने कसं, स्कूटी हलत हलत आली ना. पण कशी स्कूटी कशी चालत होती? कशी चालत होती बाबू? अशी चालत होती. तो बघ, एकटाच गेला धावत. बापरे, कोला आला. पाहू शकता मामाने झाडाच्या भोवती कशा आळी केली आहेत दगडाच्या. प्रत्येक झाडाच्या भोवती आळे आहेत. हा गडगा आहे, गडगा बांधलाय. तिकडे पुढे चिरे. हा गडगा अजून आहे. आणि खाली मामाने विहीर बांधली आहे. बापरे, चिरे कसे नेले? डोक्यावरून विहीर बांधायला. बापरे बापरे, असं खाली उतरायचं आता. पूर्वी सावकाश चाल. आणि चढताना नाकी नऊ येणार आहेत. बापरे, अगं, एवढ्या घसरंड्या जागेवरून चिरे कसे घेऊन गेला मामा. आणि
मामाचे कामगार, बाप रे बाप. अगं पण चप्पल काढून पायामध्ये खडे रुतणार. कुठून बघ आधी, तूच जागा शोध पहिली. हो नो, बापरे. को तिकडूनच बरोबर होतं उतरायचं. मावशी चप्पल काढ. आली वीर. सावकाश थांबा, आता मी येते. काय पानामधून येऊ नको, तेच फांदीच पकड. बापरे, चिरे घेऊन कसा गेला मामा आणि मामाचे कामगार. शीतल पण बघा कशी उतरते ती. तेच पूर्वी सावकाश. आणि आता चढायचं कसं, उतरलंय खरे. गो मी हाय बसलोय. चप्पल खाली टाकू. टाक, मी पण टाकूनच येते. चला पूर्वी थांब, तिकडेच विहीर आलेली आहे. पण अजून चिरेबंदी बांधायची आहे. खणलेली आहे, फक्त मध्येच काहीतरी कोसळली पण होती ना ग. नाही नाही, कोसळली नाही. पण अजून चिरे लावायचे आहेत. हे आपलं शंकराचं कुंडीचं असावं. बाबा बाबा, ते चढायला पण लागणार तेवढं. अरे चढायचं काय, पायऱ्या आहेत त्याला. बाबा भीती वाटते, नको. अरे जा, उतर. थांब 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 थांब. काय म्हणते. हाताने खणून हे केलंय त्याला. काय बोरवेल नाही मारलाय, खड्डे बिड्डे नाही, हाताने खणलंय एवढं सर्व. बापरे. तू ये मग, ये. क्रोकोडाईल आहे का तिथे? क्रोकोडाईल नाही, कुठची छिपकली वाटतं, एकदम मोठी आहे. असणार हॉल मध्ये गेली. ती चिपकली नाही, ती मोठी आहे ना. हा, घोरपड. एवढं होतं. कुठे. त्या हॉल मध्ये घुसलं. ती घोरपड मग ती. तो मोठा हॉल दिसतो जरासा, तीच करते एकदम. ती चिपकली नाही, ती घोरपड मोठी. चला अजून ते काही जायचं खाली, नको बाबा, बस झालं. पानांपर्यंत जाऊया बस. हे खणलंय हाताने विहीर. जा पुढे तू. हे नाही, बस झालं ग. उर्वी बस, उर्वी बस. बापरे, डोंगरामध्ये ही विहीर खणलेली आहे. बस ना. हा, एवढी खणणं म्हणजे सोपं काम नाही. बापरे. हा, खूपच जास्त खोल्या का? डेंजर काम. तर ही विहीर आहे. आता इथून मी खाली जास्त जात नाही. घोरपड म्हणजे आपण ते डायनासोर बोलतो ना, त्याच प्रकारचं, म्हणजे मोठा, काय बोलू आपण, घोरपड म्हणजे ती ग पालीची हे असते, लिझार्ड ना. बिग लिझार्ड, बिग लिझार्ड म्हणजे लिझार्डचीच जात असते ती. तिथे दगडी पाडली त्यांनी आणि वरती आत गेला. हा काय. तर चढायचा कसा, इथून. या साईडने. यार काय म्हणतो, बाबाची गुंफाच आहे ही. त्याने एवढं हाताने कसं खणलं. मामाने. हा म्हणजे कामगारांनी. म्हणजे पप्पा पण होते हे. म्हणजे याने चिनी घेऊन हा 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 फोडून पूर्ण. कारण पुरा कातळ आहे ना ते. हा, चला आता इकडून कडेकडेने जायचं वरती. जेवढं उतरलो तेवढं आता चढणं पण डेंजर आहे. कारण इथे पाण्याचं खूप हे. त्या मानाने चढायला एवढं डेंजर नाही वाटत आहे, उतरायला भारी. हा, उतरताना ते हे होतं ना. हा, काय बोलतो, उचल. काजू जमा करत जाऊया. चढताना एवढं काय वाटत नाही, पण उतरताना भयंकर. काजू.
काजू आहेत. हो खूप आहेत. काय आला ती मोड आले का त्याला? हो मला खराब झाली. हे बघ इथे काय हे काय आहे गं? हे आहे ते ना तो वेगळाच किडा आहे तो. किडा नाही त्याला काहीतरी बोलतात मेल्या. मगाशी मी फेकली काठी ते पड लागलं त्याला. हे हलत नाही ते, हलत नाही. हे कुठे गेलं ते? नक्की सांगा की हे काय आहे, याला काय म्हणतात तुमच्या इथे? आणि ह्याला हा काय कोणता मारतं? प्राणी आहे आणि हा मारतो का? चावतो आणि म्हणजे? हा चावतो का? याने काय अपाय होतो हे सांगा. काजू आहे पण तो एकदम कच्चा आहे. हे तुझ्या हातात आहेत ना, हा ते तयार आहेत. चालेल का गं ह्याला? हिने मोठी घोरपड बघितली विहिरीमध्ये पूर्वीने. ह्याच्यापेक्षा मोठी असेल. हो ना. हा पिशवी ठेव. ही बघा दमली आणि चालली स्कूटीने. आम्ही इथे सायकल घेऊ. हा सायकल. जा जा जा, बाय बाय बाय. बाबू याला जा घेऊन. सावकाश सावकाश जा 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 जा. पनळीत काजू कवळायला ना सोड, कामगार लाव आणि मग आम्हाला न्यायला ये. दूरवर पाहू शकता डोंगराच्या रांगा दिसते. फुलं आहे माहिती नाही. तुम्ही सांगा मला हे काय आहे. तो कळा आहे म्हणजे लिलीचा कसा असतो कळा, तसं आहे ते त्या टाईपचं. 6:30 झाले तर सूर्यास्त होत आलाय. तर फ्रेंड्स अशी होती आमची जंगल सफर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग मंडळी भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.